नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट। आजचा आपला विषय म्हणजे मॉर्निंग हेडेक। सकाळी उठल्यावर मस्त फ्रेश वाटलं पाहिजे, एक कप चहा पिऊन आपण हसत हसत न्यूजपेपर वाचला पाहिजे, ही आपल्या सगळ्यांचं एक ड्रीम असतं। आपण छान मॉर्निंग वॉक्सला जातो किंवा एक्सरसाइज रुटीन असतं, पण ह्या सगळ्यामध्ये जर रोज उठून किंवा खूप फ्रिक्वेंटली तुम्हाला हेड हेवीनेस म्हणजे डोक्यात जडपणा जाणवत राहिला, तर ते आपल्याला कसं टॅकल करता येईल किंवा त्याच्या मागचं कारण काय हे शोधणं आपल्याला गरजेचं असतं। सो जनरली याच्या मागची कारणं म्हणजे रात्री झोप नीट न होणं, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट क्वांटिटी ऑफ स्लीप, क्वालिटी ऑफ स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट। स्लीप ॲपनिया म्हणजे आपण झोपेमध्ये जेव्हा घोरतो त्या घोरण्यामुळे आपल्या मेंदूला जाणारा रक्त पुरवठा ह्या सगळ्यात फरक पडतो आणि त्यामुळे शांत झोप होत नाही, क्वालिटी स्लीप परत मिळत नाही। ब्रक्सिझम किंवा टीथ ग्राइंडिंग म्हणजे झोपेत जे लोक दात चावतात किंवा दात असे घासतात एकमेकावर, ह्या गोष्टीने सुद्धा माणसाची झोप अर्धवट होते। त्या व्यतिरिक्त लेट इव्हनिंग संध्याकाळी 5-6 नंतर चहा कॉफीचं कन्झम्पशन, ॲट नाईट हॅव्हिंग अल्कोहोल इन हेवी डोसेस, या सगळ्या गोष्टींनी आपली डोकेदुखी सकाळी उठल्या उठल्या वाढू शकते किंवा आपल्याला जडपणा जाणवू शकतो। देयर इज वन मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, डिहायड्रेशन, ज्याच्यावर मी नेहमी फोकस करते। सेकंड थिंग इज मेडिकेशन ओव्हरयूज। जर तुमचा हेवी पेन किलर डोस होत असेल किंवा तुम्ही रात्री जास्त पेन किलर घेत असाल वारंवार, तर त्या केसमध्ये आपल्याला सकाळी उठल्यावर डोकं जड जाणवू शकतं। सो यू नीड टू अड्रेस दिस इश्यूज अँड टेक केअर ऑफ देम। थँक्यू।